मला हे एनर्जी धीर समजा, याची एनर्जी तुमच्या गळ्यात घातली, दिसतं जात नाही. हां, तरी आपण बघूया. बरं, हात करा, करा. मोबाईल आहे ना? का अजून एक दू? हां, करू. 1 2 3 स्टार्ट. होतंय आपस? हो. काय दिलं फक्त? एनर्जी. हां, एनर्जी स्टोन दिला, बरोबर. 1 मिनटात बस. आता यांचा प्रयोग करू. हे स्कॅलर एनर्जी पेंडन आहे, म्हणजे ज्वालामुखीचा दगड आहे, काहीच नाही. ज्वालामुखी जिथं उद्रेक होतो त्याला आणला, त्याला पुन्हा रिसायकल केलं, बनवलं. याच्यापेक्षा काही नाही. याच्या पाठीमागं क्वांटम सायन्स म्हणून लिहिलं आहे, विज्ञान आहे, त्यामुळे काही अडचण नाही. पण मी त्याचा एवढ्यासाठी उपयोग करतो की आपल्याला शरीरातले ब्लड सर्क्युलेशन याच्याने चांगलं होतं. आपल्या शरीरातली जी काही त्वचा, आपली जी काही चरबी जमा झाली एक्स्ट्रा, ती एक खाऊन टाकते, पुन्हा रक्तात आणतो. हा त्याला मदत. फक्त याच्यासाठी तुम्हाला उपवास करावा लागेल, म्हणजे गरज असेल तेव्हाच जेवायचं. आता आपण सकाळी बघितलं की आपल्या शरीरामध्ये जे काही ऑरा जो आहे, ऑरा माहिती कोणाला? ऑरा कशाला म्हणतात? आपल्या भोवती एक वलय असतो. आपण जे फोटो बघतो देवाचे वगैरे, त्याच्या पाठीमागं काहीतरी असं वलय, प्रत्येकाला वलय आहे. ज्याचं वलय 5 सेंटीमीटरपेक्षा कमी झालं, तो भाग डॅमेज झाला समजा एकदम. जिथं यांचा डॅमेज असेल, आता यांनी तर मला काही सांगितलं नाही. अहो, काही सांगितलं का मला? नक्की ना? तर मग आता आपण याचा चेक करणार, खरं यांचा तो प्रॉब्लेम आहे का. मग याने हो म्हणायचं आहे, तुम्ही विचारायचं आहे. आपण ते या एनर्जी ऑराद्वारे आपण त्याला नॉर्मल बी करणार आहे. नंतर त्यांनी तुम्ही हो म्हटलं आणि मग यांना डोळे उघडल्यावर यांनी सांगितलं पाहिजे की खरंच माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याला रेकी किंवा हिलिंग आता हा एक पुढचा प्रकार तुम्हाला वैयक्तिक काय मी करतो ते. ठीक आहे. आता बघा, दाखवतो. इथं हात आहे ना, ठीक आहे. आता ही एनर्जी माझी व्यवस्थित आहे असं म्हणजे. आता मी एनर्जीला काय केलं? लॉक केलं. हलतोय का? किती फिरवतोय त्याला? इथं मी बरं लॉक केला. मी किती प्रयत्न केला तिथं हलणार नाही. एनर्जी लॉक आहे. आता तुम्ही मला मी करू का? तर तुम्हाला थोडासा शिकायला वेळ लागेल, नाही तर तुम्हाला येईल. जसं एखादी गाडी चालवताना आपल्याला सराव होत नाही, तोपर्यंत ट्रेनिंग थोडंसं घ्यावं लागेल, बाकी काही नाही. आता आपण जिथे जिथे यांचा गोल फिरेल तिथं समजायचं की यांची बाजू की जो भाग यांचा आरा तेवढा सक्षम आहे. जिथे थांबेल तिथं समजायचं की तो भाग त्यांचा दुखतो आहे का, आपण त्यांना विचारू म्हणतो. ठीक आहे, नक्की ना साहेब? आता बघा, ही आहे ताणतणावाची बाजू, ट्रेस ज्याला म्हणता ना. एक कसला ट्रेस घेता त्यांनी नंतर मला सांगितले चालेल. ठीक आहे, थोडाफार ट्रेस घेता का साहेब? थोडंफार. ठीक आहे. ठीक आहे. पोटाची यंत्रणा त्या मानाने चांगली. ओके. इथे गुडघे कधीपासून दुखता, काय दुखायला थोडासा त्रास झाला आहे? थोडाफार काही जाणवतो? पूर्वी होता, आता नक्की? हां, पण आम्हाला तर दाखवते तू इथे. या या पायाला आहे साहेब, डाव्या पायाला डाव्या पायाला. हा, कधीतरी. यू आर राईट, यू आर रॉंग. ठीक आहे. बा, उजव्या पायाला आपल्याला कसं काही वाटत नाही, पण डाव्या पायाला आहे. थोडासा आहे ना? थोडासाच आहे ना? म्हणजे यंत्र काही खोटं बोलत दिसतोच आहे ना आपल्याला. तुम्हाला दिसतो याने हो म्हटलं पाहिजे ना? आहे डाव्याला. नाही, आपल्या आपापल्यातले हा विषय आपल्या परतच राहील. आपण आता त्याला नाही एवढं नाही, पण आहे थोडंसं काहीतरी पाय चालताना काहीतरी पडले होते किंवा काहीतरी. हां, केलं ना. आता आपल्याला जाणवतं, आपण त्यात तिथे ठेवले. ठीक आहे. आता बघूया आपण. आता तिथं एनर्जी स्टोनही ठेवला आहे. आता इथे आम्ही याला ऑरॅक्युलर म्हणतात किंवा सुजोग आहे, हिलिंग आहे, भरपूर काही प्रकार. आता त्यातले एक एक दोन दोन प्रकार मी यांच्यावर पुरं करून पाहतो. ठीक आहे. ठीक आहे साहेब. इथे 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 आहे का? बरं, इकडे 3 पॉईंट बरोबर. हां, नाही वेतीचे नाही. हे काय म्हणतं याला? झिरो मॅग्नेट आहे. हां, नाही हे सुजोग आहे. सुजोग नाही म्हणते ना, ऑरिक्युलर थेरपी म्हणते याला. ठीक आहे. इकडनं काय वाटलं जवळ? इथे इथे दुखतं का? इथे
हां दुखतोय ना इथे हो हो इथे फक्त कवरती नाही ना एवढं नाही नाही इथेच ना जास्त हो हो इथे हो. इथे इथे आहे ना हो. थोडासा ठीक आहे तर डोळे मिटून शांत बसायचं आता ज्याच्यावरची तुम्हाला भीती असेल ज्याच्यावरची राग असेल त्याला आता पुन्हा या क्षणाला माफ करायचं बस इथपर्यंत उठल्यावर मारामारी केली तरी माझं काही अडचण नाही पण आता या क्षणाला ज्याची तुम्हाला भीती वाटत आहे त्यापासून तुम्ही पूर्ण स्वतःला रिलॅक्स व्हायचं आहे की जे झालं ती माझा त्यात काही संबंध नव्हता तर ठीक आहे घटना घडली वगैरे वगैरे जे काही असेल त्याचा जरी माझ्याकडनं चुकलं असेल तरी ठीक आहे त्याची चूक असेल तरी पण मीच तिथे गेलो बस तिथे गेलो मी ते पाहिलं आणि मीच चूक आहे म्हणजे चूक काय झाली मी त्याच्या साम्यात गेलो म्हणून ते बघितलं किंवा माझ्या हातून एखादी गोष्ट झाली ठीक आहे जी काय असेल ती ओके कारण मनातल्या मनात कोणालाही तुम्ही माफ करू शकता बायकोला करू शकता ठीक आहे रिलॅक्स होतं पूर्णपणे श्वास घेणं रिलॅक्स कोणी पडपणा ताण कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नका ओके पूर्णपणे माफ करा त्यांना स्वतःहून आपली काही चूक झाली असेल तर ती त्याची चूक नसून ती आपण ती स्वीकारली आहे त्या चुकीचं आपण समर्थन करायचं नाही ठीक आहे जे झालं ते झालं खतम कालचा विषय संपला कालचा क्षण गेला परत येणार नाही मग विचार बी परत का बरं आणायची ठीक आहे ना गेलेला क्षण जर परत येणार नाही तर मग त्याच्यात का गुंतून पडायचा हा एक महत्त्वाचा विषय जर लक्षात ठेवायचा कसं काय म्हणणे ज्याचं तो रिटर्न येऊ शकत नाही मग त्याच्यावर चर्चा नको ठीक आहे झालं असं झालं चूक आलं जेव्हा येईल तेव्हा पाहू समोर आलं बघू तर त्याला पूर्णपणे माफ करा तुम्ही सराव करा त्या प्रसंगाशी तुम्ही कुठेही एकरूप झालेलं नाही किंवा त्याशी तुमचा काही संबंध नाही असा भाव करून जे तुम्हाला जे जर थोड्या पुढे येईल त्या प्रत्येकाला तुम्हाला क्षमा करायची रिलॅक्स होते भीती असेल ती भीती घालवायची मनाची ताणतणाव कमी करायचं ठीक आहे तुम्ही घालवलं का नाही आम्ही आता बघणार आहोत बरं काहीतरी आहे गळ्यातला काही त्रास होतो का व्हायब्रेशन थोरायडला नक्की नाही पक्का हो. थोरायडची ग्रंथी काही गोळी बिळी चालू नाही. नक्की ठीक आहे ठीक आहे हृदयाचा संबंध गुडघ्याशी आहे म्हणून मी हृदयाचे पॉईंट लावले आता आपण तिथं काय मगाशी जरा डॅमेज दाखवत होतो आता त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं आहे ओके आता बघा पहिल्यापेक्षा किती छान पेक्त आहे फुल स्विनमध्ये बरं गुडघ्याचा त्रास वाढला की कमी झाला कमी झालं नक्की का हो गुडघ्याचा त्रास हा कमी झाला ना कमी झालं नक्की हो हे बघा आता कसं घर फिरतं याचा अर्थ त्याचं जे ऑरा जो आहे ब्लड सर्क्युलेशन जिथे डॅमेज झालं होतं त्याला मी काय केलं फक्त एका सरळ रेषेत बघून घे मी हात हलवत नाही स्वतःहून नाही तर मी हात हलवतो असं तुम्हाला वाटत असेल तरी पण याचा ऑरा एकदम क्लिअर आता चालू झाला आहे तिथं मुवमेंट गुडघ्याची एकदम ओके झाली आहे बघा इथे जेवढी इथे झाली तेवढी इथं झाली ठीक आहे बस अजून काय काही नाही ओके आता उठताना काय कराल हात फक्त वर्ग हा पूर्ण पाठीमागं तो पाय जुळायचा असा कोणता हा असा हा हात हा घ्यायचा हा. इथे असं इथे. ओळायचं असं वळायचं हा असं डावीकडे वळून हा असं उठू उठा. का आता? हा असंच उठा ओके फ्रेश वाटलं ना ठीक आहे चला